नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. कसे आहात? अभ्यास करताय ना? केलाच पाहिजे. 2025 नोकरी वर्ष साजरं करायचं आहे. आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे, तर अभ्यास केलाच पाहिजे. चला तर आपण बघूया. 2025 मध्ये महानगरपालिकेच्या 48,000 प्लस जागा येणार आहेत. आलेल्या आहेत काही मनपाच्या आणि काही येणार आहेत. तर यासाठी बरेचसे विद्यार्थी मित्र व्यवस्थित स्टडी करताय, सेल्फ स्टडी करताय किंवा काही क्लासेस लावून करताय, काही स्वतः करत असेल तर आपण यासाठी काही प्लॅन वगैरे आम्ही बनवले आहे तुमच्यासाठी. याच्यासाठी स्टडी कसा करायचा, कोणत्या विषयाला कसा वेटेज द्यायचं, काय करायचं ते बाकीच्या सब्जेक्टचं बोलूच आपण. परंतु मी सध्या तुम्हाला बोलतोय अंकगणित आणि बुद्धिमत्ताबद्दल. तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो विषय आहे हमखास मार्क मिळवून देणारा विषय. जर तुम्हाला याच्यात मार्क मिळवायचे असेल, 25 प्रश्न असतात 50 मार्कसाठी. हे जर मार्क तुम्हाला हक्काचे मिळवायचे असेल तर तयारी करावी लागेल. व्यवस्थित प्लॅन करून स्टडी केली तर तुम्ही हमखास यशस्वी होऊ शकता आणि होणारच आहात, हा विश्वास स्वतःवर ठेवा. चला तर आपण बघूया. अंकगणित आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत तर अंकगणिताशिवाय हे जे शिखर आहे यशाचं, हे गाठलं जाणं शक्यच नाही. हे हक्काचे मार्क असतात अंकगणिताचे, कारण तुम्ही जागच्या जागेवर समोर प्रश्न बघून तिथंच तुम्हाला उत्तर काढायचं आहे. परंतु ते कधी येतं? ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित स्टडी करता, रोज सराव करता, त्यावेळेस ते तिथं तुमचं उत्तर लगेच निघतं. बाकीच्या विषयासारखं तुम्हाला पाठांतर करत बसण्याची गरज नसते, फक्त तुम्हाला सराव करायचा आहे. तर अंकगणित म्हणजे काय आणि अंकगणिताच्या मूलभूत गोष्टी आपण बघू. अंकगणित म्हणजे काय? वेगळं काही नाहीये. अंकगणित म्हणजे आहे आकड्यांचा खेळ. हे आकडे तुम्ही 5वी पासून, पहिलीपासून किंवा अगदी घरामध्ये लहान असतानापासून तुम्हाला आकडे माहीत असतात. 0 ते 9 पर्यंत हे जे अंक आहे, ह्या अंकाचा हा पूर्ण खेळ चालतो. आणि बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहे, याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न यावर फोकस होतात. आणि कुठलीही क्रिया करा तुम्ही, या 4 गोष्टी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावरच बऱ्यापैकी उदाहरणं तुमचे सुटतात. परंतु हे कधी? तयारी केल्यावर. तर मूलभूत ज्या गोष्टी आहे हे तुम्हाला आत्ताच सांगितलं, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातात. आणि वर्ग, वर्गमूळ, घनमूळ हे पाठांतर पाहिजे. पाढे जनरली पाठ असेलच तुमच्या बऱ्यापैकी. काहीचे नसतील तर पाढे पाठ करा, कारण जेणेकरून तुमचा वेळ वाचतो. तर अंकगणितात कोणते टॉपिक जास्त विचारले जातात? आता आपण मनपा भरतीचा जर विचार केला, हे क्लास 3चे पद आहे. क्लास 3 पदामध्ये एक खूप हार्ड असा पेपर नसतो गणिताचा. तर तुम्हाला त्या पद्धतीने तयारी करायची आहे. ते टॉपिक वगैरे काय आपण डिटेल वगैरे पुढे बघू. तर आणि याच्यात आणखीन जे बुद्धिमत्ताचे प्रश्न कसे असतात, बुद्धिमत्ताचे प्रश्न हे एकदम म्हणजे सोपेच असतात, फक्त तुम्हाला वेळ खाऊ प्रश्न असतात. तर वेळ तुम्हाला वाचवायचा आहे तर तो आहे अंकगणितामध्ये तुम्ही वेळ वाचू शकता, कारण लवकर प्रश्न तुमचा सुटतो जर प्रॅक्टिस तुमची व्यवस्थित असेल तर. बुद्धिमत्ताचे प्रश्न असतात. आणि कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज द्यायचं तयारी करताना, तर ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट कधी कळते तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित तयारी करता, PYQचं ॲनालिसिस करता, तर कोणत्या टॉपिकचे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जात आहे हे ज्यावेळेस तुम्हाला स्वतः कळेल. आम्ही तर सांगणारच आहोत, पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः PYQ ॲनालिसिस करता तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहे, जेणेकरून तुम्ही त्या टॉपिकवर जास्त लक्ष देऊन त्या टॉपिकची तयारी व्यवस्थित करू शकता. पुढचं आहे वेळेचे नियोजन. सोपे प्रश्न आधी घ्यायचे की कठीण प्रश्न अगोदर घ्यायचे? पेपर सोडवताना वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो, कारण मराठी, इंग्लिश, GS, GK आणि करंट अफेअर आणि पुढचा विषय असतो आपला अंकगणित आणि बुद्धिमत्ता. तर बाकीचे जे विषय आहे यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी वेळ वाचून मॅथ रिजनिंगसाठी जास्त वेळ ठेवू शकता. परंतु हे कधी? ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करता किंवा याच्या अगोदर तुम्ही पेपर दिलेले असेल तर तुम्हाला तो अंदाज असेलच. तर त्या वेळेचं नियोजन टेस्ट सिरीज करतानाच तुम्हाला वेळेचं नियोजन करणं आहे किंवा ह्या गोष्टी लक्षात ठेवणं आहे. आणि सोपे प्रश्न आधी सोडवावे की कठीण? तर सोपे प्रश्न कसे असतात, एकदम बेरीज, वजाबाकी ह्या गोष्टी बऱ्यापैकी असतात. आणि ते जर प्रश्न सोडवले तर हा प्रश्न तुमचा 30 सेकंदाच्या आत तो प्रश्न सुटतो. कठीण प्रश्न जो आहे तो त्याला वेळ लागतो. तो वेळ लागतो म्हणजे कसे? जे सपोज बुद्धिमत्ताचे प्रश्न असतात सिटिंग अरेंजमेंटचे, तर सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्नांना हे जे वेळखाऊ प्रश्न असतात, यासाठी यांना पाठीमागे ठेवून तुम्ही बाकीचे प्रश्न सोडू शकता, जेणेकरून जास्त वेळ ओढल्यानंतर त्यावेळेस आपलं माइंड पण फ्रेश होतं, कारण अगोदर बरेचसे प्रश्न सुटलेले असतात, माइंड आपलं पॉझिटिव्ह झालेलं असतं. आणि त्यावेळेस कठीण प्रश्न जे असतो तो सुद्धा तुम्हाला लवकर तुम्ही त्याला सोडू शकता फास्टली. मी कशी तयार केली? तर मी आहे सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत माझी निवड झाली आहे.
2024 मध्ये स्पर्धा परीक्षेचा मला अनुभव आहे. आणि मी पद मिळवलं तर जे माझे मार्क्स होते तर त्या मार्क्समध्ये मोठा वाटा होता अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा. त्यामुळेच मी तो विषय शिकवतोय तुम्हाला. आणि ती तयारी करताना मी कोणत्या गोष्टीवर फोकस केला, कोणत्या गोष्टी टाळल्या, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, जेणेकरून तुमचा त्या गोष्टीतला वेळ वाचेल. आणि बाकी जे आहे आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ताची पार्श्वभूमी बघू. पार्श्वभूमी म्हणजे पेपर कसा असणार आहे, काय असणार आहे याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती बघू. तर पेपरमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे एकूण किती प्रश्न असतात? 25 प्रश्न असतात. तुम्हाला माहितीच आहे, तरी पण सांगतोय. 25 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा असतो. म्हणजे 25 प्रश्न हे 50 मार्क्ससाठी विचारले जातात. याचे 2 भाग पडतात. एक अंकगणित, बुद्धिमत्ता. अंकगणित 15 प्रश्न, बुद्धिमत्ता 10. एवढेच असेल असं नक्की नसतं, एक कमी जास्त पण असू शकतात. हे 15 प्रश्न अंकगणित, 10 प्रश्न बुद्धिमत्ता. आणखी एक, हे जे प्रश्न आहे 25 प्रश्न, त्याच्यात मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जितका जास्त सराव तितकी जास्त गती आणि अचूकता. कशामुळे वाढते? की सरावामुळे. डेली प्रॅक्टिस करशाल, PYQ अनालिसिस करशाल तर तुमचं याचं अचूकता वाढेल, मार्क्स तुमचे मिळतील आणि पद तुमचं हमखास मिळेल. पद मिळवायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील. तर आपण आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2 टॉपिक आहे. तर अंकगणिताचे कोणते टॉपिक्स आहे जे की ज्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन फोकस होता आणि तुम्हाला त्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे? तर अंकगणिताचे टॉपिक आहे संख्या, प्रमाण, क्रिया. संख्यांच्या क्रिया, संख्यावर काय काय क्रिया करून, बेरीज वजाबाकी करून किंवा मग आणखी काय काय करून कसं त्याचं उत्तर काढायचं, हे बऱ्यापैकी फक्त संख्येवर चालतं. 0 ते 9, 0, 1, 2, 3 हे जे 0 ते 9 पर्यंत जे आकडे याच्यापर्यंत ह्याच्या संख्या आहे, यावर बऱ्यापैकी क्रिया करून तुम्हाला याचे मार्क्स मिळवायचे असतात प्रश्न सोडून. दुसरा मूलभूत गणित. मूलभूत गणित म्हणजे परत तेच, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, बाकी काहीच नाही. ही गोष्टी लक्षात ठेवा. क्लास 3चं पद आहे, तर बऱ्यापैकी थोडी टफ लेवल यावेळेस वाढू पण शकता. कारण मागचे जर तुम्ही पॅटर्न बघितला तर बऱ्यापैकी याची आयोग TCS किंवा IBPS, तर बऱ्यापैकी याची एक लेवल वाढत चाललंय. हे तुम्हाला PYQ अनालिसिस मधून कळेल. तर क्षेत्रफळ आणि घनफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ किंवा मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि जे घनफळ वगैरे असतं, याचे सूत्रे असतात. ते आपण पुढे बघू ज्यावेळेस भूमितीची स्पेशल तयारी करू आपण, ते आपण करणारच आहोत. तर त्यावेळेस ज्यावेळेस करशाल तर फक्त याचे सूत्र पाठ ठेवायचे, ते उत्तर तुम्हाला लगेच निघून जातं. सोप्या गोष्टी आहे. मसावी लसावी हे तुम्हाला माहितीच आहे, आपण याची तयारी करणारच आहोत पुढे डिटेलमध्ये. वर्ग, वर्गमूळ, घनमूळ आणि घातांक यावर बऱ्यापैकी प्रश्न फोकस होतात क्लास 3ला. वर्ग, वर्गमूळ, 3चा वर्ग 9, 9चं वर्गमूळ 3, ह्या अशा गोष्टी असतात रिलेटेड. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. अंकगणितीय श्रेणी, पाण्याची टाकी व नळ. पाण्याची टाकी व नळ हा जो टॉपिक आहे, प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला यावर क्वेश्चन दिसेल. क्वेश्चन असतात, एक नळ इतका तास चालू ठेवला, एवढ्या वेळामध्ये टाकीला भरायला किती वेळ लागेल, किंवा एवढ्या वेळ चालू ठेवला तर टाकीला रिकाम्या व्हायला किती वेळ लागेल. याचे सूत्रे, जे सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवलं, पाठांतर ठेवलं, एकदम सोपं 30 सेकंदात याचं उत्तर निघतं. परंतु त्यासाठी सराव तुम्हाला करायचा आहे. काळ, काम, वेग याच्यावर पण बऱ्यापैकी फोकस असतो TCSचा, हे लक्षात ठेवायचं आहे. वेगवेगळं अंतर, मोस्टली फोकस रेल्वे प्रश्न. 2 रेल्वे एकमेकला क्रॉस होत आहे, एक रेल्वे खांब ओलांडते, एक रेल्वे ब्रिज ओलांडते, तर मग ते अंतर काढायचं किंवा रेल्वेचा वेग काढायचा, ह्या गोष्टी याच्यामध्ये विचारतात. नंतर सरासरी, व्याज, टक्केवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, हेच व्याज, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज. हीच तयारी आपण हे जे 15 टॉपिक आहे याची आपण तयारी व्यवस्थित करणार आहोत. नेक्स्ट आहे बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्तेमध्ये कोणते टॉपिक्स फोकस होतात बऱ्यापैकी? बुद्धिमत्ताचे असतात 9-10 प्रश्न, परंतु याची जर प्रॅक्टिस केली तुम्हाला तिथल्या तिथंच उत्तर काढायचं आहे. काही पाठांतर करायचं नाही, कुठल्या गोष्टी काही नाही. छोट्या छोट्या ट्रिक्स असतात, ते वापरून तुम्ही याचं उत्तर काढू शकता. संख्या मालिका, शब्द मालिका, PYQ जर बघितलं तुम्हाला ते लक्षात येईल कसं असतं. समानता, वर्गीकरण, कोडी प्रश्न असतात, पझल वगैरे, हेच संख्या मालिका, अंक मालिका, वेगळं काही नाही. दिशाज्ञान, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम,
हा दक्षिणेकडे 2 किलोमीटर गेला, उत्तरेकडे 2 किलोमीटर गेला, किंवा 2 किलोमीटर डावीकडे वळला, उजवीकडे वळला, ह्याच्या गोष्टी आहे, त्याचे प्रश्न इथे येतात. आणि हमखास याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न राहतात प्रत्येक एक्झाममध्ये. तर ते तुम्हाला बघायचं आहे. कोडिंग डिकोडिंग हे एक टॉपिक आहे. शब्दकोडे, घड्याळ, वेन चित्रे, घड्याळवर पण हमखास प्रश्न राहणार आणि वेन डायग्रामवर प्रत्येक एक्झाममध्ये हमखास 1 किंवा 2 प्रश्न राहतो. वेन डायग्राम वगैरे काय आपण ज्यावेळेस डिटेल स्टडी करू त्यावेळेस आपण ते बघणारच आहोत. नेक्स्ट आहे प्रश्न विचारण्याचा अंदाज कसा असतो TCSचा आणि IBPSचा. तर प्रश्न विचारायचा जे TCSचा आपण बघणार आहोत, कारण हे जे पेपर आहे मनपाचे हे TCS घेणार आहे बऱ्यापैकी, तर आपण त्यावर फोकस आपला जास्त राहणार आहे. कशावर फोकस आहे आपण अगोदर बघितलंच कोणते टॉपिक आहे. तर टक्केवारी, नफा तोटा, वेगवेगळा अंतर, यावरून सर्वाधिक प्रश्न, हे जे टॉपिक एवढे मॅक्झिमम टाईप याला रिवाईज करायचं. या टॉपिकच्या ट्रिक्स वगैरे स्वतः बनवायच्या किंवा आम्ही जे सांगणार आहे त्यावर मी जे सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित जर रिवाईज केल्या तर बार गोष्टी जर हॅमर झाल्यात राहिल्या डोक्यावरनं तुम्ही त्या गोष्टी विसरू शकत नाही. 10 सेकंदात याचं तुम्ही उत्तर काढू शकता तयारी केल्यानंतर. नंतर आहे भूमितीचे क्षेत्रफळ, आपण हे बघितलं मागच्या टॉपिकवर. सरासरी, गुणोत्तर प्रमाण, व्याज यावरही 1-2 प्रश्न येतात. नंतर आहे रक्तसंबंध, दिशा, शृंखला, कोडिंग या टॉपिक्सवर जास्त भर द्यायचा आहे, जे की बुद्धिमत्तेमध्ये आहे. आणि नॉन ओरबल क्वेश्चन, मिरर इमेज हे येत नाही TCSमध्ये बऱ्यापैकी, परंतु कधी जर विचारला तर आपल्याला हक्काचा मार्क जायला नको, त्यासाठी आपल्याला याची तयारी करायची. सराव प्रश्नावर भर द्या, बाकी तयारी होत असते. आपण तयारी कशी करणार? सेल्फ स्टडी आणि सपोर्ट स्टडी. सपोर्ट स्टडी म्हणजे कोर्स घेणं किंवा बॅच वगैरे असते आम्ही जेव्हा प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला, किंवा तुम्ही कोणाचे बॅच घ्या ते तुमचं. आणि सेल्फ स्टडी आहे तर अंकगणिताचं कसं करायचा, मी मोस्टली अंकगणित सांगतोय. 30 मिनिटे आहे अंकगणितासाठी आणि 30 मिनिटे बुद्धिमत्तेसाठी. हा सपोर्ट स्टडी. सपोर्ट स्टडी म्हणजे कोर्सेस मार्फत किंवा एखाद्या गाईड मार्फत मार्गदर्शक वगैरे ज्यावेळेस तुम्हाला भेटतं तर तुमचा वेळ वाचतो. ज्यावेळेस तुम्ही सेल्फ स्टडी करणार आहे, पेपरला जाणार आहे, तुम्हाला असं आठवतं की अरे यार सरांनी हे सांगितलं होतं पॉईंट, लगेच तिथं क्लिक होतं आणि तुम्ही त्याचं उत्तर झटक्यात काढता. त्यासाठी हा 30 मिनिटाचा वेळ, 30 मिनिटं अंकगणित, 30 मिनिटं बुद्धिमत्ता, हे लक्षात ठेवायचं. हा सपोर्ट स्टडी. आणि ज्यावेळेस सेल्फ स्टडी करायचा त्याबद्दल पण मी सांगणार आहे तुम्हाला पुढं. आणि PYQचा सराव रोज करायचा म्हणजे करायचाच डेली, कारण PYQ आहे तर तुम्हाला मार्ग सापडतो. मागचा प्रश्न कसा आला होता, उद्या प्रश्न कसा येईल, कारण त्याचा एक अंदाज असतो त्या प्रश्नाचा. तो प्रश्न बघूनच तुम्ही मागचा प्रश्न बघून पुढे एक अंदाज लावून त्या पद्धतीनं अभ्यास करू शकता किंवा अभ्यास करता. आणि तो अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्या समोर प्रश्न जो आला तो लगेच क्लिक होतो डोक्यामध्ये की मागच्या वेळेस असा आला होता आणि हा सेम आला, मी अभ्यास करून याचा मला फायदा झाला, असं तुम्हाला लगेच लक्षात येतं. सोपे प्रश्न आधी सोपे प्रश्न सोडवणार, यामुळे मार्क्स पटकन मिळतील, हे तुम्हाला अगोदर सांगितले मी. जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यास, अगेन तेच PYQ. वेळेचं नियोजन महत्त्वाचं. रिस्पॉन्स, ज्यावेळेस पेपर तुम्ही सोडवता तर क्वेश्चन सोडवताना वेळेचं नियोजन कसं करतात, तर रिस्पॉन्स टाईम म्हणजे असतो की एक क्वेश्चन आहे तर तुम्हाला सोडवायला यासाठी तुम्ही किती विचार करणार आहे. सरळ सेवेमध्ये मॅक्झिमम तुम्हाला किती 1.5 ते 2 मिनिटं असतात एका प्रश्नाला. 1.5 ते 2 मिनिटामध्ये तुम्हाला तो विचार करायचा आहे. जर हार्ड क्वेश्चन असेल, तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला त्याला जास्त वेळ लागतो. तर तो याला जास्त जो हार्ड क्वेश्चनला तुम्हाला जो जास्त वेळ लागतोय तो तुम्हाला वाचवायचा कुठे, जो सोपा प्रश्न आहे तिथं एक तर 10 मिनिटात घ्या, 10 सेकंदमध्ये घ्या किंवा 15 सेकंदमध्ये तुमचं उत्तर हमखास निघणार. पण कधी सरावातून सराव जर केला तर त्याचं हमखास तुमचं उत्तर निघेल आणि बाकी तुमचा वेळ वाचतो. नेक्स्ट बघू. सरळ सेवा परीक्षेत अंकगणित व बुद्धिमत्ता या पेपरात एकूण 50 गुण मिळवणे शक्य आहे. कधी तयारी केली तर. तयारी करायची तुम्हाला त्याची ज्यावेळेस सराव करशाल, सेल्फ स्टडी, सपोर्ट स्टडी करशाल तर तुमचे 100% 50 मार्क याची मिळणार आहे. पद्धतशीर तयारी, जुन्या पेपरचा सराव, केवळ वेळ व्यवस्थापन हे यशाची गुरुकिल्ली आहे. वेळेचं मॅनेजमेंट, प्लॅनिंग, डेलीचं पेपरच्या अगोदर तुम्ही आता सपोज आता ॲड येत आहे किमान 2 ते 3 महिन्यामध्ये एक्झाम राहणार आहे, तर या सपोज 3 महिने आपण धरून चला तर 90 दिवसामध्ये तुम्ही पेपरचं प्लॅनिंग डेलीचं तुमचं वेळेचं नियोजन कसं करणार आहे त्यावर तुमचं यश अवलंबून आहे. यश तुमच्या हातात आहे. तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये
तुमचं नाव येणार की नाही हे तुमचं हा मोस्ट पॉईंट आहे, प्लॅनिंग, हे लक्षात ठेवा. लहान टॉपिक्सला दुर्लक्ष करू नका. मी ते सांगितलं तुम्हाला. हातचे जे मार्क्स असतात ते लहान टॉपिक्स घेऊन येतात आणि 10 प्रश्न अंकगणिताचे असेल तर किमान 5 ते 6 प्रश्न एकदम इझी असतात, जे की तुमचे हक्काचे मार्क्स असतात. ते गेले नाही पाहिजे, कारण ते जर गेले तर एका प्रश्नावरून जवळपास 5 ते 10,000 मुलं तुमच्या पुढे निघतात. हे लक्षात ठेवा. पहिल्याच प्रयत्नात जर यश मिळवायचं असेल तर स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे, आणि फक्त आत्मविश्वास, पोकळ आत्मविश्वास नाही, त्यासाठी तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे, सराव करणं गरजेचं आहे. आणि यासाठी सपोर्ट स्टडीसाठी मनपा भरतीसाठी आपण बॅच लॉन्च करतोय. बॅच आहे 999 रुपये फीस आहे, एकदम माफक दरामध्ये. बॅचमध्ये काय मिळणार तुम्हाला? व्याकरणाचा मास्टर कोर्स इंग्लिशचा, जे की अमोल सर घेत आहे, एकदम परफेक्शनिस्ट अमोल सर आहेत, त्याबद्दल वाद नाही. मराठीचा आहे, जे की विकास सर घेत आहे, त्याबद्दलही वाद नाही. सरांचे खूप अभ्यास आहे, अनुभव आहे या क्षेत्रातला. सोप्या भाषेत आणि उदाहरणासह स्पष्टीकरण, नियम वगैरे सर्वच, मग अंकगणिताचे, इंग्लिशचे वगैरे सर्व आपण बघायचं आहेत. शॉर्टकट टेक्निक्स, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल, तुम्ही यावर चांगल्यापैकी मार्क्स मिळवू शकतात. PYQ, ग्रामर प्रॅक्टिस, PPT नोट्स, डेली लेक्चरचे PDF नोट्स या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील. हे आपलं. आणि जर तुम्हाला क्लासेसविषयी काही माहिती हवी असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, सर्व तुम्हाला माहिती भेटेल यावर. तर मित्रांनो, हे झालं आपल्या कोर्सबद्दल आणि हे आपलं स्टडीच्या स्ट्रॅटेजीबद्दल. लक्षात ठेवा, 2025 वर्ष, कदाचित काही मुलं 5-6 वर्षापासून अभ्यास करत आहे, काही फ्रेशर असेल. फ्रेशर जरी असतील, व्यवस्थित नियोजन करशाल तर 2025 वर्ष नोकरी वर्ष साजरं होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, वेळेचं नियोजन करा आणि हमखास यश मिळवा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. धन्यवाद.